घालणार आहोत। हे सर्व एकजीव करून झाल्यानंतर येथे मसाले घातले आहेत। सर्वप्रथम 1 चमचा हळद घातली आहे। 1 चमचा धने पावडर आणि जिरा पावडर घातली आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ घातले आहे। या सर्व मसाल्यांना चांगले एकत्र करून त्यांना तेलात चांगले परतून घेतलेले आहे। हे सर्व मसाले तेलात चांगले परतून त्यांना एकत्र करून चांगले एकजीव केलेले आहे। तव्यामध्ये केलेल्या कांद्याच्या पातेची भाजी भाकरीसोबत खाल्ली तर उत्तमच, चवीला खूप छान लागते आणि तव्यात केलेली असल्यामुळे जिभेची चव अजून वाढवते। अशी ही कांद्याची पात। इथे सर्व मसाले एकजीव झालेले आहेत। या एकजीव झालेल्या मसाल्यांमध्ये आता हिरवीगार कांद्याची पात घातली आहे आणि त्यासोबत भिजलेली चण्याची डाळही घातली आहे। अशा प्रकारे मसाल्यांमध्ये कांद्याची पात आणि भिजलेली चण्याची डाळ घातलेली आहे आणि त्यांना चांगले एकत्र करून एकजीव केलेले आहे। आता हे सर्व एकत्र करून एकजीव केलेले आहे। त्यांना चांगले परतून घेतलेले आहे। तुम्ही बघतच असाल। आणि त्याला आता चांगली वाफ यायला त्यावर एक झाकण ठेवले आहे। कमी गॅस करून साधारण 4-5 मिनिटे त्यावर झाकण ठेवावे आणि थोड्या वेळाने झाकण काढून बघितल्यावर त्यातील थोडे पाणी त्या भाजीला सुटलेले आहे। तुम्ही बघू शकता येथे झाकण काढून झाले आहे। येथे थोडेफार भाजीला पाणी सुटले आहे। येथे पुन्हा झाकण ठेवून त्याला चांगले शिजवू द्यायचे आहे। भाजीला अजून 7-8 मिनिटे तरी वाफ येऊ द्यायची आहे। येथे मी 7-8 मिनिटानंतर झाकण काढून बघितलेले आहे। येथे भाजीतील पाणी आता आटले आहे आणि भाजीला चांगली वाफही आलेली आहे। भाजीला चांगली वाफ येऊन भाजी चांगली शिजलेलीही आहे। येथे कांद्याची पात आणि चण्याची डाळही चांगली शिजलेली आहे। अशा प्रकारे कांद्याची पात ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही पण ही कांद्याची पात अशा प्रकारे बनवा, खा आणि मस्त राहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक यू ऑल. बाय बाय.